महाराजांनी सांगितलं जे तत्वज्ञान आहे त्याला आज काळाची गरज आहे. कारण ग्राम सुधारणाचा मूळ मंत्र सज्जनाने एकत्र संघटना शक्ती सुद्धा गावी ग्रामराज्य निर्माण केले. तुकडोजी महाराजांनी वारंवार ग्रामराज्य का सांगितलं? तुकडोजी महाराजांनी वारंवार ग्रामना शेतकऱ्याला ग्रामीणता का अर्पण केली? साहेब 2 मिनिट घेणार आहे. कारण तुकडोजी महाराजांना माहित होतं की देशाचा कणा म्हणजे शेतकरी आहे. आज जे आमचे मोदी साहेब बोलत आहेत ना वोकल फॉर लोकल, काही 2 महिन्या अगोदर आमच्या देशात काही इतर देशा लोकांनी प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न केला होता आणि तरी सांगायला की आम्ही भारतामध्ये टॅरिफ टॅक्स लावू. त्यावेळेस काही मोदी साहेबांना असं वाटतं की ग्रामगीता वाचली, त्यांना काही प्रकाश पडला, त्यांनी सांगितलं वोकल फॉर लोकल. ते तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये 13व्या सांगितलेलं आहे की आपल्या गावातील कच्चा माल माते भाव विकावा, चौपटीने विकत घ्यावे, त्याने ग्रामीण कसे सुटवावे. आज आपण कापूस पिकवतो, आपला कापूस कच्चा भाव आपण विकतो आणि ते शब्द 2000 घेतो नंतर. महाराजांनी सांगितलं की आपल्या शेतकरी सुखी कधी होणार आहे? ग्रामगीता आपण वाचावं लागणार आहे. कारण ग्रामगीता चिंतन फार मोठं आहे, स्वामीप्राचं चिंतन फार मोठं आहे. कारण तुकडोजी महाराजांनी स्वामीप्राची निर्मिती केली. ग्रामगीतेत सांगितलं की वोकल फॉर लोकल जे आहे ते मोदी साहेब सांगत आहेत सर्व ग्रामगीतेत आहे. कारण ग्रामगीता मोदी साहेबच नाही, अनेक जे काही या देशाच्या समस्या आहेत त्याचं उत्तर ग्रामगीतेमध्ये आलेलं आहे. ग्रामनाथ महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ अर्पण केला, पण दुर्दैवी आहे की शेतकऱ्यापर्यंत अजूनही ग्रामगीता शेतकऱ्या घरापर्यंत पोहोचली नाही. ज्या दिवशी ग्रामगीता शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचणार त्या दिवशी शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील. कारण तुकडोजी महाराजांनी सांगितलं तुझ्या श्रमात प्रतिष्ठा मिळो, सगळ्यांचे लक्ष तुझ्याकडे वळव, मानवतेचे तेज घडवून विश्वामध्ये शेतकऱ्याला देशाचा अधिष्ठान तुकडोजी महाराजांनी केलं.